brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ताजमहल विकण्याचा प्रयत्न केला होता, तसं माझं पण नाव ह्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता. माझा काही संबंध नसताना उद्योग विभागानं काहीतरी दिलं, उद्योग विभागानं असं केलं. हे भास्कर जाधव साहेबांना देखील कळेल की नक्की या पत्र देण्यामागची भूमिका काय आहे. नमस्कार, मी अभिजित करणे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आहेत. सामंत साहेब, आपलं स्वागत आहे. पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेतेपदावरून विरोधकांनी तोफ डागली की सरकारला लोकशाही मान्य नाहीये, त्यामुळे विरोधी पक्ष नेता नेमत नाहीये सरकार. हे बघा, चहा पानावर बहिष्कार टाकण्यासाठी आणि अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधक म्हणून काहीतरी भूमिका घ्यायची असते, म्हणून विरोधकांनी घेतलेली ती भूमिका आहे. मुद्दा महत्वाचा असा आहे की हे सगळे अधिकार विधान परिषदेचे सभापतींना आहेत आणि विधानसभेच्या अध्यक्षांना आहेत. हे देखील पत्रकार परिषद घेणाऱ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं विधानसभेचं अधिवेशन आल्यानंतर काहीतरी विरोधकांना मुद्दा जो लागतो त्याच्यामधनं त्यांना असं वाटतं की एक वेगळा माहोल आणि फेक नरेटिव्ह सेट होऊ शकतो, त्याच्यासाठी काढलेला हा मुद्दा आहे. ते म्हणतात की फेक नरेटिव्ह तुम्ही म्हणताय, पण ते म्हणतात की 10% सदस्य संख्येचा नियम जो आहे तो कुठेही अस्तित्वात नाहीये. मग तरी सुद्धा अशा पद्धतीचा नियम इथं का लावतो? नाही, ते असे अनेक गोष्टी सांगत असतात. ते सुप्रीम कोर्टाला पण मार्गदर्शन करत असतात, ते हायकोर्टाला पण मार्गदर्शन करत असतात, ते निवडणूक आयोगाला पण मार्गदर्शन करतात, ते विधानसभेच्या अध्यक्षांना पण करतात आणि सभापतींना पण करतात. त्याच्यामध्ये काही नवल नाही. 4 दिवस 8 दिवस आता पहिले कशा पद्धतीनं आपण आक्रमक आहोत सरकारच्या विरोधात ही दाखवण्याची एक पद्धत आहे. म्हणून पहिला त्यांनी मुद्दा चहा पानावर बहिष्कार, आता विरोधी पक्षनेता. पण विरोधी पक्षनेता करत असताना अशी एक चर्चा आहे नागपूरमध्ये की भास्कर जाधव साहेबांचं नाव पत्र हे दिलं होतं, पण ते नाव आता विरोधी पक्ष नेता जर होणार असेल तर ते नाव बदलण्याची देखील शक्यता आहे. कोणाचं नाव येणार आहे? नाही, मला नाव माहित नाही, पण बदलण्याची शक्यता आहे अशी या संपूर्ण कॅम्पसमध्ये चर्चा सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं की नाव खरंच बदललं जाणार? कारण आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा खूप चालू आहे. तुम्हाला आठवत असेल, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की भास्कर जाधव साहेबांचा अनुभव जो आहे विधानसभेतला, विधान परिषदेतला, आणि ते एक आक्रमक नेते आहेत आणि ती आक्रमकता स्वतःच्याच पक्षावर येऊ नये म्हणून त्यांच्या समाधानासाठी त्यांना हे पत्र दिलेलं होतं. आणि भास्कर जाधव साहेबांना देखील कळेल की नक्की या पत्र देण्यामागची भूमिका काय आहे. जाधव साहेबांची फसवणूक होती? आता कळेल ना जाधव साहेबांना पण. तुम्हाला काय वाटतं? नाही, मी माझं मत 1 वर्षापूर्वी मांडलेलं आहे की अधिवेशन आलं की भास्कर जाधव साहेबांच्या व्यक्तिमत्वाला पुढे आणायचं, ढाल म्हणून त्याचा वापर करायचा. अधिवेशन झालं की सोडून द्यायचं. बघितलं ना, कोकणातल्या चिपळूण जी नगरपालिका जी झाली त्याच्यामध्ये भास्कर जाधव साहेबांना कुठे व्हाईस होता. त्याच्यामुळे अधिवेशनापुरता जाधव साहेबांचा वापर करून घ्यायचा एक त्यांनी अलिखित नियम करून ठेवलेला आहे. एक वेगळा प्रश्न आहे. आज सकाळी मुंडवा जमीन प्रकरणामध्ये जे उपनिबंधक आहेत तारू, त्यांना अटक झालेली आहे. याच्या आधी शीतल तेजवानींना अटक झालेली आहे. पण ज्या कंपनीनं ही जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला, अमेडिया कंपनी, त्याच्या कुठल्याही डायरेक्टर्सवरती अद्याप कारवाई झालेली नाही. याबाबत सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्या चौकशीअंती जे कोण त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. तुम्हाला असं वाटतंय की दिग्विजय पाटील यांचं नाव चौकशीमध्ये समोर आलं, त्यांना ते 1% भागीदार आहेत, पण 99% भागीदार जे आहेत त्यांना, म्हणजे जे पार्थ पवार आहेत, त्यांनाच वगळलं जाते, त्यांना दूर ठेवलं जाते, त्यांना वाचवलं जाते का थेट? चौकशी होईपर्यंत थोडं थांबू. चौकशी अंती ह्याच्यातनं अनेक पैलू ह्याच्यातनं बाहेर येतील आणि चौकशी झाल्यानंतरच आपण ठरवू की नक्की काय होणार आहे. एक मला किस्सा आठवला होता की आपल्या, तुम्ही पण ते ऐकलेलं आहे की ताजमहल विकण्याचा प्रयत्न चार्ल्स शोब्राजनी केला होता. तशाच पद्धतीने ही सरकारची जमीन जी आहे ती खरेदी करण्याचा प्रयत्न झाला, ज्याचे कस्टोडियन सरकार आहे. 40 एकर जमीन, जिची व्हॅल्युएशन जवळपास 1800 कोटीच्या घरात आहे. मग तरी सुद्धा अशा पद्धतीने ज्यांनी ती खरेदी करण्याचा प्रयत्न केला, जे त्यामधले भागीदार आहेत, 99% भागीदार, त्यांच्यावर कारवाई का होत नसावी असा प्रश्न सामान्य लोक विचारतात. चौकशी अंती त्याच्यातनं जे काही निष्पन्न व्हायचं ते होईल. पण जसं ताजमहल विकण्याचा प्रयत्न केला होता तसं माझं पण नाव ह्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता, माझा काही संबंध नसताना. उद्योग विभागानं काहीतरी दिलं, उद्योग विभागानं असं केलं, एखाद्या डिपार्टमेंटला देखील बदनाम करणं योग्य नाही. त्याच्यामुळे मी सुरुवातीलापासून सांगतो की याच्यामध्ये चौकशी होईल आणि चौकशीतनं जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई होईल. तुमचं नाव कोणी समोर आणलं? म्हणजे मला त्याची पण उत्सुकता सगळ्यांना आहे की ते कुठून आलं हेच कळत नव्हतं. नाही, आता कसं माझं नाव आल्यामुळे जर ब्रेकिंग मिळत असेल तर मी कशाला, आता ठीक आहे आलं, पण ते आलं म्हणजे असं अचानक आलं की मी 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी ही 500 रुपयावर आणली. माझी त्या कागदावर सही आहे, माझी त्या फाईलवर सही आहे आणि मग 24 तासानंतर कळलं की माझा काहीच संबंध नाही. हे परत तुम्हीच सगळ्यांनी दाखवलं. आता कारवाई होईल अशी खात्री बाळगू शकतो का महाराष्ट्रातला सामान्य माणूस? कशी अंती जे काही पुरावे
समोर येतील त्याच्यावर नक्की कारवाई होईल आणि चौकशी होईपर्यंत आपण थांबलं पाहिजे. हे होते उदय सामंत साहेब ज्यांनी सांगितलेलं आहे की चौकशी होईपर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला वाट बघितली पाहिजे. पण त्यांनी एक गोष्टीचा खूप मोठा गौप्यस्फोट केलाय की या प्रकरणामध्ये स्वतः त्यांना सुद्धा गोवण्याचा प्रयत्न झालेला होता. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबई तक.